नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। समर सीझन मध्ये ना सगळ्यांनाच काही ना काही थंड खाण्याची इच्छा तर होतच असते। तर आज ना मी अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे, पण ती खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी ना अगदी 2-3च वस्तू लागतात, जसं की ब्रेड आणि दूध। फक्त ब्रेड आणि दुधापासूनच बनवलेली आहे, पण खूप सोपी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर हे डेझर्ट बनवण्यासाठी आपल्याला फक्त 4च ब्रेड लागणार आहेत। तर मी इथे घेतलेले आहेत 4 ब्रेड। ब्रेडच्या ज्या एजेस आहेत त्या आपल्याला कट करायच्या आहेत। जर तुम्हाला एजेस बरोबर हे डेझर्ट बनवायचं असेल तरी पण बनवू शकता। एजेस कट केल्यानंतर ब्रेडला 4 पीसेस मध्ये परत एकदा कट करायचं आहे। तर हे बघा, चारही ब्रेडचे मी 4-4 पीसेस करून घेतलेले आहेत। तर चला तर मग गॅसकडे जाऊयात। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये ऍड करायचे 2 ते 3 चमचे शुद्ध देसी तूप। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरी पण चालेल। आणि तूप गरम झालं की त्यानंतर आपल्याला ब्रेडचे पीसेस ठेवायचे आहेत आणि याला एक साइडने छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। एक साइडने गोल्डन रंग आला की त्याच्या साइड फ्लिप करायचे आणि दुसऱ्या साइडने पण गोल्डन रंग येईपर्यंत त्याला शॅलो फ्राय करायचा आहे। तर हे बघा, आपले जे ब्रेडचे पीसेस आहेत ते छान असे दोन्ही साइडने पण फ्राय झालेले आहेत। थोडेसे ब्रेडचे पीसेस राहिले होते ते मी दुसऱ्या बॅच मध्ये फ्राय करणार आहेत, पण त्या अगोदर हे पीसेस मी काढून घेते। तर सगळे ब्रेडचे पीसेस फ्राय करून मी ठेवलेले आहेत आणि आता दुसरी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये ऍड केलेला आहे अर्धा लिटर दूध। तर इथे मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी पण चालेल। त्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे साखर टाकलेले आहे। आता या दुधाला आपल्याला एक उकळी येईपर्यंत वेट करायचं आहे। तर दूध आपलं उकळत आहे तोपर्यंत मी इथे घेतलेला आहे 2 टीस्पून कस्टर्ड पावडर। अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला फक्त 2च टीस्पून कस्टर्ड पावडर पाहिजे। त्यामध्ये 4 मोठे चमचे दूध ऍड केलेला आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध ऍड करताना रूम टेम्परेचर वालं असलं पाहिजे। तर इथे आपलं दूध आणि कस्टर्ड पावडर बघा किती छान अशी मिक्स झालेले आहे आणि हे दूध पण छान उकळायला लागलेलं आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि हे जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आहे ते यामध्ये ऍड करायचे आणि फटाफट मिक्स करायचं आहे। दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र झाली की त्याच्या सुरुवातीला थोड्याशा गुठळ्या बनतात, पण हे जसं जसं आपण मिक्स करत जातो तसे तसे या गुठळ्या सगळ्या मोडून हे छान असं मिक्स होतं। तर याला एकसारखं 3 ते 4 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे। तर हे बघा, दूध आणि कस्टर्ड पावडर छान मिक्स झालेले आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये बिलकुल गुठळ्या नाहीयेत आणि हे मिश्रण ना जास्त घट्ट पण नाहीये जास्त पातळ पण नाहीये, याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। जर तुमचं मिश्रण जास्त घट्ट झालं तर थोडंसं दूध टाकून याला परत एकदा उकळून घ्या। तर हे मी आता रूम टेम्परेचर पर्यंत येईपर्यंत असंच सोडणार आहे। तर बघा, आपलं हे मिश्रण रूम टेम्परेचर मध्ये आलेलं आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहे ब्रेड, म्हणजे जे आपण ब्रेडचे पीसेस फ्राय करून ठेवले होते तेच। जर गरम मिश्रण मध्ये ब्रेड टाकले तर आपले ब्रेड सॉफ्ट होऊन जातील आणि मग हे डेझर्ट छान नाही लागणार, म्हणून हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचंय, त्यानंतरच ब्रेड ऍड करायचे। आता हे ब्रेड पण खूप जास्त मिक्स नाही करायचे, हे थोडे सॉफ्ट आणि थोडे क्रंची पण राहिले पाहिजेत। तर हे बघा, एकदम हलकंसं याला मी मिक्स केलेलं आहे आणि हे जे आपलं ब्रेडचं डेझर्ट आहे ते सर्व करण्यासाठी तयार आहे। तर याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये गार्निशिंग साठी फ्रूट्स, ड्राय फ्रूट किंवा नट्स टाकू शकता। तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने गार्निश करून सर्व करू शकता। तर आता मी ते ड्राय फ्रूट्स टाकलेले आहेत, त्यानंतर मी 1 ते 2 तास याला फ्रीज मध्ये ठेवणार आहे। तर हे बघा, 2 तासानंतर मी याला फ्रीज मधून काढलेलं आहे आणि हे आपलं एकदम थंड थंड फक्त दूध आणि ब्रेड पासून बनवलेलं डेझर्ट तयार आहे। खूपच टेस्टी लागतं। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।